ज्या अवस्थेत बसले त्या अवस्थेमध्ये सर्वात जास्त दुखणं, त्रास कोणत्या ठिकाणी आहे ते शोधता येते का? श्वास बदलतो का? शोधला असेल तर तो त्रास दिसतो का? श्वास बदलतो का? जसा शरीराचा आहे तसाच मनाचा आहे. जसा शरीरामध्ये जास्तीत जास्त त्रास दिसत आहे आणि श्वास बदलत आहे, तसाच मनाचा सर्वात जास्त त्रास या घडीला जो काही आहे तो दिसतो का? श्वास बदलतो का? येणाऱ्या विचारांना येऊ द्या, जाणाऱ्यांना जाऊ द्या, त्यांचं काम त्यांनाच करू द्या. मनावरचा सर्वात जास्त मोठा त्रास हा दिसतो का? श्वास बदलतो का? मनामध्ये काही होते का? श्वास बदलते का? येणाऱ्या विचारांना येऊ द्या, जाणाऱ्यांना जाऊ द्या, त्यांचं काम त्यांनाच करू द्या. आपण मात्र मनामध्ये काही होते का? श्वास बदलतो का? मनामध्ये सर्वात जास्त त्रास दिसतो का? तो जाणवतो का? श्वास बदलतो का? मनामध्ये काही होते का? श्वास बदलते का?
येणाऱ्या विचारांना येऊ द्या, जाणाऱ्यांना जाऊ द्या, त्यांचं काम त्यांनाच करू द्या. मनामध्ये काही होते का? श्वास बदलते का? मनामध्ये काही होते का? श्वास बदलतो का? मनामध्ये काही होते का? श्वास बदलतो का? येणाऱ्या विचारांना येऊ द्या, जाणाऱ्यांना जाऊ द्या, त्यांचं काम त्यांनाच करू द्या. आपण मात्र मनामध्ये काही होते का? श्वास बदलतो का?
मनामध्ये काही होते का? श्वास बदलतो का? मनामध्ये काही होते का? श्वास बदलतो का? खूप छान, खूप छान. तुम्ही तिथं रेस्ट करा. हाताची घडी डाव्या हातावर उजवा हात आणि हे असं डावा हात उजव्या हाताच्या खाली, पुन्हा डोक्याच्या वर. आता पूर्ण रिलॅक्स. काही करायचं नाही, शांत. येणाऱ्या विचारांना येऊ द्या, जाणाऱ्यांना जाऊ द्या, त्यांचं काम त्यांनाच करू द्या. आपण मात्र शांत, टोटल शांत. कोणी अशी तणावात आहेत की त्यांना बाहेर पण कोणाला सांगता येत नाही, स्वतः समजून घेता येत नाही, आणि समजून सांगितल्या तरी बाहेरच्या लोकांना समजत नाही, समजून त्यांनी सांगितलं तर आपल्याला समजत नाही. अशा गोंधळात असतील आणि तुम्ही असाल तर माझ्याकडे येऊ शकता. माझा नंबर आहे चॅनलवरती, पण कॉल करावा लागेल, वेळ घ्यावा लागेल. वेळ दिल्यानंतर त्याच टायमिंगमध्ये यावं लागेल. हां, असेही काही प्रश्न असतील की जे मलाही सांगता येत नाही किंवा मला सांगायची इच्छा नाही तुमची, तरी चालेल, पण तो तणाव निघून जाईल. काहीही असेल मग तो, मानसिक लेवलवरती, मनाच्या लेवलवरती, आणि कितीही खोलवरचं असेल तरी हरकत नाही. मला नाही सांगितलं तरी चालेल, मला ते सर्व कळतंय, त्या पद्धतीनं काम होतंय. तर हे जे मंच आहे, हे मंच तणावमुक्त जीवनासाठी आहे. तर या जीवनामध्ये कशाही पद्धतीचा तणाव असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. ही झाली सूचना. त्यानंतर मी तुम्हाला एक 8 नंबरचा माझा जो व्हिडिओ आहे ज्यामध्ये मी बनवला आहे, ते अशा लोकांना पाठवा की जे लोक मधल्यामध्येच बार बार मरण विचार करतात, म्हणजे माझं जीवन संपलंय, आता काही राहिलं नाही, अशा पद्धतीची निगेटिव्हिटी ज्यांच्यामध्ये जास्त आहे, तर त्यांना लोकांना पाठवा. त्याच्यावर खूप छान अभ्यास दिलेला आहे, छोटासा आहे, 21 मिनिटाचा आहे काहीतरी, तर तो खूप लाभदायक होऊ शकतो. ही सूचना होती. आणि अशा पद्धतीनं जेव्हा तुम्ही आपल्या ही जी शांती आहे ही विसर्जित करण्यासाठी तणावग्रस्त लोकांना चॅनलचं नाव सूचित करा फक्त,
तर ते बघतील, अभ्यास करतील. जे माझे रोजचे 1 तासाभराचे व्हिडिओ जे आहेत ते रोज प्रॅक्टिस करायचे आहे. रोजच्या रोज प्रॅक्टिस केल्यानंतर तो प्रभाव आपल्यामध्ये दिसतो. 2 प्रश्न मी जे म्हणतो बार बार, त्यांना जिवंत ठेवायचं आहे आपल्या हृदयामध्ये. कारण काहीही असो, परिस्थिती कशीही असो, तुम्ही कुठेही असाल, मनात काही होतंय का? श्वास बदलतो का? प्रश्नांना जिवंत राहू द्या. मनाला मनाचं काम त्यालाच करू द्या. विश्राम. पुन्हा भेटूया.